साहेब 27 लाख लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरू झालेली आहे। ज्या पुरुषांनी त्याचा लाभ घेतला त्यांच्यावर येत्या 15 दिवसात गुन्हे दाखल केले जाणार आहेत। उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं मला वाटतं। माझा तर आरोप असा आहे की ज्या मंत्र्यांच्या कालावधीमध्ये मी मागेही सभागृहात सांगितलं होतं 2023 साली GR निघाला होता, त्यामध्ये लाभार्थी कोण असावं हा निकष ठरलेला होता। तो ठरलेला असताना सुद्धा सरसकट सर्वांना निवडणुका जिंकण्यासाठी यांनी पैसे वाटले। ते काय स्वतःच्या खिशातून वाटले नव्हते, हे पैसे जनतेचे वाटले होते। आणि जनतेचे पैसे जर चुकीच्या पद्धतीने लाभार्थ्यांना दिले तर तुम्ही यामध्ये वसूल करावे अशा प्रकारची मागणी होती। दुर्दैवाने त्यावेळेला सांगण्यात आलं की पूर्वीच्या लोकांकडून ते वसूल केले जाणार नाही, महिला भगिनींकडून वसूल केले जाणार नाही। हे महिला बालकल्याण मंत्र्यांनी सांगितलं, सरकारमधले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मग आता सरकारवर त्याचा बोजा वाढायला लागलेला आहे, म्हणून आता हे निकष वेगवेगळे करून आलेले आहेत। मला असं कळतं आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होईपर्यंत आता ही चौकशीसुद्धा थांबवलेली आहे। म्हणजे लोकप्रियतेच्या माध्यमातून मतं मिळवून निवडून येणं मी समजू शकतो, परंतु या असल्या प्रकारच्या असलेल्या प्रलोभनं दाखवून निवडणुकीच्या काळापुरती परत ती थांबवणं सरकार किती हातबल आहे दिसून येतं।